नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. ऐन अधिवेशनाच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपाला मोठा धक्का बसलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर विरारमध्ये एक मोठी राजकीय घडामोडी घडली आहे. विरारमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. बड्या महिला नेत्याने पक्षाची साथ सोडत बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या महिला सेल उपाध्यक्ष साधना धुरी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपाला सोडचिठ्ठी देत बहुजन विकास आघाडीत पक्षप्रवेश केला. निष्ठावंतांची भाजपमध्ये गळचेपी होत असल्याचा आरोप साधना धुरी यांनी केला व सई नालासोपारा विधानसभा आमदारांकडून योग्य न्याय मिळाला नसल्यामुळे आणि पक्षातील अंतर्गत मतभेदामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची गळचेपी होत असल्याचा आरोप करत भाजप नेत्या साधना धुरी यांनी पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. रील्स बनवल्याने कोणतीही कामे होत नसतात, तर ती कामे प्रत्यक्षात करावी लागतात, असा टोला लगावत साधना धुरी यांनी भाजपाला रामराम ठोकला. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष लोकनेते हितेंद्र ठाकूर, महापौर अजीव पाटील आणि मवियाचे ज्येष्ठ नेते जितूभाई शाह यांच्या उपस्थित त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीर पक्षप्रवेश केला. साधना धुरी यांनी भाजपावर अनेक गंभीर आरोप केले आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशानंतर भाजपाला मोठा धक्का बसलेला आहे. जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची काय अवस्था आहे हे यावरून स्पष्ट होते. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.